कसे आहात मित्रांनो? म्हणजे मी संदेश टिकोरकर आपलं कोकण गजल या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत भगवती मातेचा जत्रोत्सव आहे आंबरडमध्ये आणि खूप वेगळा हा जत्रोत्सव आहे. आणि आपण कोकणात जर बघितलं तर जत्रा म्हटलं की दशावतार हा महत्त्वाचा असतो. तर ही तशी जत्रा नाही आहे. ह्या जत्रेमध्ये या भगवती मातेच्या जत्रोत्सवामध्ये दशावतार नसतो तर गोंधळ असतो. आणि गोंधळ खूप मोठ्या प्रमाणात सकाळ पहाटेपर्यंत गोंधळ चालू असतो. तर गोंधळ कशा प्रकारे असतो आणि जत्रा खरोखर अफाट खूप तुफान गर्दी असते. ती आपण गर्दी पण बघणार आहोत आणि बरंच काही या जत्रोत्सवामध्ये आगळं वेगळं आपल्याला बघायला मिळणार. तर पूर्ण व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि जत्रोत्सवाचा आनंद घेऊ. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केला आहे. जाता जाता रस्त्यामध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळते. सोन्याचे नाहीत. सगळीकडे तुडुंब अशी मोठमोठी दुकाने लागलेली आहेत. इकडे खेळण्याची वगैरे आहेत आणि सर्व भाविक या जत्रोत्सवाचा आनंद घेत आहेत. आत्ता कुठं गर्दी व्हायला सुरुवात झाते आणि थोड्या वेळानं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण हा परिसर आहे तो गच्च भाविकाने भरून जातो आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मुलांनी ही एक सुंदर अशी रांगोळी घातलेली आहे आणि रांगोळी ही फुलाने घातलेली आहे. फुलांनी ही रांगोळी सजवली आहे. एक मॅसेज दिला आहे, झाडे लावा झाडे जगवा. या रांगोळीमध्ये एक बघायला मिळतं आहे बघा, हे झाड जे आहे ते एका बाजूने हिरवं गार आहे आणि एका बाजूने सुकलेलं आहे. ते सुकतंय कशामुळे तर आपल्या परिसरात जे कारखाने वगैरे आहेत आणि त्यांच्यापासून वायू प्रदूषण होतं आणि त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव झाडांवर होतो. आणि नंतर आपल्याला यानंतर या ठिकाणी श्री भगवती माध्यमिक विद्यामंदिर आंबरड या शाळेतून हा एक सुंदर असा उपक्रम राबवला आहे, जेणेकरून मुलांचं व्यावहारिक ज्ञान वाढण्यासाठी शिक्षक आणि शिक्षिका यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवला आहे. सगळ्या प्रकारचे पदार्थ म्हणजेच खाजं म्हणा, लाडू म्हणा, अशा प्रकारचं बनवलं आहे. तर आपण मुलांकडून जाणून घेऊया. लावण्य महेंद्र कदम इयत्ता 8वी. माझ्या शाळेचे नाव श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंबरड. आज आपण येथे आंबरडच्या गोंधळ उत्सवात आलो आहोत. तर इथे आम्ही आमचा एक स्टॉल लावला आहे. स्किल ऑन व्हील म्हणजे बहुविध कौशल्याच्या मार्फत आम्ही इथे शेंगदाणा चिक्की, शेंगदाणे, इथे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, शेवाचे लाडू असे विविध प्रकारचे आम्ही बनवले आहेत. शिवाय तिळाचे लाडू, इथे राजगिरी लाडू असे विविध प्रकारचे आम्ही पदार्थ इथे ठेवले आहेत. तेही स्वस्त दरात स्वतः मुलांनी बनवलेले. यामागचे उद्देश असाच की आम्हाला विक्री कशी करावी, शिवाय इथे आम्हाला ते उत्सुकता यावी यासाठी आम्ही इथे हा स्टॉल भरवला आहोत. शिवाय आमच्या शाळेतील माननीय मुख्याध्यापक यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले. इथे शिक्षक असतील त्यांनी आम्हाला खूप मदत केली. सकाळी आम्ही 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत इथे प्रत्येकाचे 4 मुलांची 2-2 तास असे पाळी लावून आम्ही इथे थांबलो आहोत. यामुळे सर्वच मुलांना समजेल की असे ठराविकच मुलं नाहीत किंवा सगळ्याच मुलांना समजेल की आपण कसे विक्री करावी. शिवाय यामागे आपण किती रुपये असतील आपल्याला, आपण जर समजा पैसे किती विकत त्यांनी 100 दिले तर आपण किती त्यामागे आपण पाठी द्यावे ते सर्वच आम्हाला समजेल. खरंच ह्या मागे खूप चांगला हेतू होता. इथे खूप आम्हाला मजा वाटते, आनंद येतो की आम्ही स्वतः काहीतरी बनवलं ते आमच्याचकडे न ठेवता आम्ही दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा ते विकतोय. खरंच खूप छान वाटतं. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव धनश्री दत्ताराम राऊ. आज आंबरड येथील गोंधळोत्सवात आम्ही आमच्या शाळा श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालय आंबरड यांच्या मार्फत आम्ही इथे स्टॉल उभा केलेला आहे आणि त्या स्टॉलमध्ये आम्ही स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ विकतो. या खाद्यपदार्थ विक्री करण्यामुळे आमचे व्यवहार ज्ञान वाढते किंवा आता मोठं झाल्यावर काही लोकांना नोकरी भेटत नाही
मिळतं त्यापेक्षा आपण असं देखील करू शकतो. धन्यवाद. आपण नोकरी नाही तर किमान व्यवसाय करू शकतो. आणि मी स्किलान व्हील यांची आभारी आहे आणि त्याचबरोबर शिक्षक मुख्याध्यापक कारण त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. स्किलान व्हील यांच्या सरांनी धन्यवाद. तू कितवीला आहेस? शिकवलं. मी इयत्ता 7वीत आहे. 7वीला. आणि तू बाळ कितवीला आहे? 8वीला आहे. ओके, खूप खूप धन्यवाद. खूप खूप छान. इकडे चाललेले आहे. घ्या घ्या घ्या. तुझं नाव काय? माझं नाव दिशा दत्ताराम राऊळ. मी इयत्ता 9वीत आहे. अच्छा, तुला या व्यवसायाबद्दल तुला काय सांगायचं आहे? मला खूप आनंद होतो की आम्ही स्वतः बनवलेलं खाद्यपदार्थ आम्ही ते आमच्या गोंधळ उत्सवात विकतोय. त्यामुळे आमचे व्यवहार ज्ञान वाढतं. आमच्यातलं एक कोणतरी व्यावसायिक होईल, मोठा बिझनेसमॅन होईल. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय की आमच्या शाळेने ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आमच्या शाळेचं आणि स्किल व्हील या संस्थेचं देखील खूप आभारी आहे. धन्यवाद. कशी घे ओटी? 120 रुपये. काय काय असता? कोण असतात, नारळ, केळी, तांदूळ, पिंजरा आणि पाती. आणि पाती दरवर्षी असतंस तू? मध्येच असता? जत्रा किती वाजेपर्यंत असता? सकाळपर्यंत. आणि गोंधळ पण सकाळपर्यंत चालू असता. खपता व्यापार होता मा. हे बघा, ही अशा प्रकारे ओटी असता. हे बघा. आणि ही भांड्यासहित देतात ना, भांड्यासहित देतात. आणि नंतर मग येत्या वेळी त्यांचं भांडं परत रिटर्न करायचं. आणि थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे बघा इकडे चणे शेंगदाणे वगैरे पाहिजेत तोंडात टाकायला. काय म्हणतात काका? मस्त, थंडी पण लागणार नाही. आणि काका वय काय तुमचं? 70 75. बघा, एवढ्या वयात सुद्धा काका व्यवसाय करतात. आणि आपण तरुण मुलं नोकरीच्या पाठीमागे धावतो म्हणजे हो. आणि आपली तरुण मुलं नोकरीच्या पाठीमागे धावत आहेत बघा. हा, इथलेच तुम्ही? हा हा हा. त्याचबरोबर या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. सर्व भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेता येण्यासाठी या ठिकाणी पूर्ण कमिटी, गावातली सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी भोजन तयार करतात. या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल केवढे मोठमोठे टोप आहेत. या ठिकाणी डाळ शिजते. इकडे बटाटे भाजीची व्यवस्था चालू आहे बघा. आणि असं कोणतंही अस्वच्छता अशी वाटत नाही. सर्व स्वच्छताचं भान राखून या ठिकाणी ही जेवणाची व्यवस्था केली जाते. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे या ठिकाणी बघा बैठक व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी महाप्रसाद आपण मंदिरात आलेलो आहोत. आणि या ठिकाणी देवीचं दर्शन इकडे महाप्रसाद चालू झालेला आहे. आणि इकडे जर बघितलं तर ज्येष्ठ नागरिक ज्यांना बसायला जमत नाही त्यांच्यासाठी वेगळीच व्यवस्था निर्माण केली. सगळं रीतसर पूर्णपणे जी आपण मगाशी तुम्हाला दाखवली होती बैठक, ती बैठक ह्यासाठी होती. महाप्रसाद इथून एंट्री आहे. येताना तुम्हाला पत्रावळ आणि पाण्याचं ग्लास घेऊन तुम्हाला आतमध्ये एंट्री करायची. चपलं काढून आतमध्ये यायचं आणि इथं बसा. आणि हे आता 6 वाजल्यापासून चालू झालं ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू राहणार आहे.
इकडे बघा ह्यो प्रेमाचा चहा एक वेगळा काहीतरी हा दिसता. प्रेमाचा मिस्त्री यांचं हॉटेल हा प्रेमाचा चहा आणि हे पडवेला राहतात. काय हो प्रेमाचा चहा म्हणजे नक्की का? प्रेमाने बनवतो म्हणून प्रेमाचा चहा. म्हणजे काय वेगळा गोडवा वगैरे? वेगळा गोडवा, आपुलकीचा. आणि आपले मित्र आहेत आणि त्यांनी या जत्रेमध्ये टाकलं. मित्र म्हणजे आम्ही एका वर्गामध्ये क्लासमेट आम्ही होतो कसालच्या शाळेत आणि हे हॉटेल टाकलं प्रेमाचा चहा. खरंच उत्तम चहा आहे याचा. आम्ही मगाशीच प्यालो आहे. हे भगवती देवीचं मंदिर आहे आणि आता थोड्याच वेळा त्या ठिकाणी गोंधळ चालू होणार आहे. तर भाविक बऱ्यापैकी गर्दी केलेली आहे. तर गोंधळ बघूया.